तर मंडळी, दिवाळीच्या पूर्वी येणारी आश्विन कृष्ण पक्षामधील रमा एकादशी संदर्भातील माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. युधिष्ठिर महाराज म्हणतात, हे भगवंता, आश्विन कृष्ण रमा एकादशीचे महात्म्य मला सांगावे. युधिष्ठिराचे वक्तव्य श्रवण करून भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की पूर्वी मुचकुंद नावाचा एक राजा होऊन गेला. तो विष्णू भक्त असून धर्मपारायण प्रसन्न प्रवृत्तीचा असून त्याला चंद्रभागा नावाची एक कन्या होती. ती विवाह योग्य होताच तिचे लग्न हे चंद्रसेन राजाचा राजपुत्र शोभन या सुंदर मुलाशी त्यांनी लावले. शोभन आपल्या मुचकुंद सासऱ्याच्या घरी गेला. त्या दिवशी एकादशीचा उपवास असल्यामुळे कोणीही अन्नाचा कण घरात शिजवला नव्हता. एवढेच नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये सुद्धा कोणाच्याही घरामध्ये चूल ही पेटलेली नव्हती. सर्व प्रजा ही एकादशीच्या व्रताचे आचरण करीत असताना दिसत होती. परंतु शोभन मात्र भुकेने अति व्याकुळ होऊन चंद्रभागेस जेवावयास मागत होता. तो म्हणाला, आज जर मी अन्न घेतले नाही तर माझा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु चंद्रभागा म्हणाली, एक दिवस अन्न नाही घेतले तर कुणी मृत्यू पावला हे मी ऐकले नाही. या दिवशी आपण उपवास धरावा, कारण एकादशीला अन्न भक्षण करणे म्हणजे नरक भक्षण केल्याचे पापकर्म लागते. हा माझा स्वतःचा अनुभव असून आज हरिदिन म्हणजे सर्व प्रापंचिक प्रवृत्त्या हरण करून त्या ईश्वरी शक्तीशी तद्रूप करण्याच्या आंतरिक संशोधनामध्ये सर्व वृत्त्या तादात्म्य करायच्या असतात. आपण ही प्रक्रिया करून एकादश इंद्रिये त्या निर्गुण निराकारणी भगवतीच्या अनुसंधानात लावण्याची अनुभूती घेतल्यास आपली एकादशी शक्ती जागृत होऊन आपल्या जीवनामध्ये दैवी शक्तीचे परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही. परंतु शोभनला अन्न ग्रहण करण्यापेक्षा अधिक ज्ञान नव्हते. तो खादाड वृत्तीचा होता. याचाच अर्थ असा की या जीवसृष्टीमध्ये असेच असंख्य जीव असून त्यांचे रूपक म्हणूनच शोभन या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी बाह्यार्थ कथा उलगडण्यास केला असावा. यातून खाद्यामध्ये जी शक्ती खादाड होऊन उपोषण करण्याच्या विरुद्ध असते त्याच्या संदर्भात ही कथा असावी. चंद्रभागेने शोभनला खूप समजावले, परंतु तो मात्र भुकेने तळमळत असताना दिसला आणि रात्रभर अन्न अन्न म्हणून आक्रोश करीत असताना त्यास जागरण झाले आणि बळजबरीने का होईना परंतु उपवास सुद्धा घडला. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर त्याचे निधन झाले. राजाने त्याचा अग्निसंस्कार केला. शोभनकडून एकादशीचे पुण्य घडल्याने त्याचे एकादश इंद्रिये त्या निर्गुण निराकारणी शक्तीशी तादात्म्य पावले व मन उत्क्रांत होऊन मंदराचल पर्वतावर रमणीय देवपुरी निवास प्राप्त झाला की जो स्वर्गापेक्षाही श्रेष्ठतम होता. एवढेच नव्हे तर दुसऱ्या इंद्राप्रमाणे त्यास इंद्रपद हे प्राप्त व्हावे एवढे ऐश्वर्य प्राप्त झाले. मुचकुंद नगरीत राहणाऱ्या सोमशर्मा ब्राह्मणास योगायोगाने त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. तर तो जाऊन पाहतो तर हा मुचकुंद राजाचा मृत जावई असून याच ठिकाणी त्याला कसे वास्तव्य मिळाले याबद्दल तो शोभनला विचारू लागला की महाराज, आपणास या ठिकाणी पाहून मला आश्चर्य होत आहे. तेव्हा शोभन म्हणाला, हे सर्व एकादशीच्या दिवशी मी एकादश इंद्रियांमध्ये रममाण होऊन खूप रमलो व अन्नाचा त्याग करून जागरण केले. त्याची फलश्रुती म्हणून या जन्मी मी ऐश्वर्य भोगत आहे. हे त्या शोभनचे वचन ऐकून तो मुचकुंद नगरीमध्ये जाऊन हे कथन चंद्रभागेस केले. तेव्हा ते सत्य पाहण्यासाठी स्वतः ती सोमशर्मासोबत त्या स्थळी प्राप्त झाली आणि आपल्या पतीस सद्गती प्राप्त झाल्याचे प्रत्यक्ष तिने पाहिले. त्यामुळे तिला अत्यानंद झाला. ते दोघेही एकादश इंद्रियांनी निर्गुण निराकारणी आदिशक्तीच्या स्वरूपात रमले. म्हणून या एकादशीला आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात प्राप्त होणारी रमा एकादशी या नावाने ख्याती प्राप्ती झाली. जे जीव एकादश इंद्रियांनी निर्गुण निराकारणी एकादशी रूप शक्तीशी तादात्म्य पावतात, रममाण होतात, त्यांनाच या आध्यात्मिक एकादशीच्या दिव्य शक्तीचा अनुभव होत असतो. तो आपणा सुद्धा झाला पाहिजे. म्हणून या एकादशीचा गूढार्थ ध्यानी घेऊन हे व्रत आचरणात आणावे. कथेचा बाह्यार्थ हा केवळ भाविकांचा विश्वास बसावा म्हणून सांगितल्या जात असतात. परंतु आपण जर अर्थ हा अंतर्मुख होऊन घेतला तर त्याचे तत्व आपल्याला कळते. तर मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद.
जय श्रीहरी.